नाशिक येथील TCS कंपनीच्या BPOमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलं आहे। या धक्कादायक प्रकरणानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। 20 वर्षांची हिंदू मुलगी रमजानचे उपवास करत होती ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला आणि या प्रकरणाचा उलगडा झाला। त्यानंतर या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात निदा खान या महिलेचा देखील समावेश असून ती या प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याचं बोललं जातंय। पण ही निदा खान नेमकं कोण आहे, ती काय करायची, तिच्याबद्दल काय काय माहिती समोर आली आहे, याबद्दलच सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसिद्धा आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। 30 वर्षीय निदा खान ही नाशिकच्या TCSच्या कंपनीतील BPOमध्ये HR मॅनेजर म्हणून काम करत होती। निदा खान हिचं मुख्य काम हे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणं हे होतं। निदा खानवर असलेली आणखी एक जबाबदारी म्हणजे पॉशचे नियम बरोबर पाळले जात आहेत की नाही, कार्यालयीन लैंगिक छळाला कुठल्या महिलेला सामोरं जावं लागत नाहीये ना हे पाहणं HR म्हणून निदाचं काम होतं। मात्र कंपनीतील महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणावरून आता तीच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। निदा खाननं पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे। नाशिकच्या TCS BPO युनिटमध्ये ते सुरुवातीला HRच्या पोस्टवर लागली होती। त्यानंतर तिला मॅनेजर पदावर बढती मिळाली। जानेवारी 2026ला निदा खाननं नाशिक सोडून पुण्याला बदली करून घेतली होती। तपासकर्ते आणि पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान फक्त तक्रारींकडे दुर्लक्ष करत नव्हती, तर ती महिला कर्मचाऱ्यांशी मैत्री करायची, त्यांना नमाज पठण कसं करायचं ते योग्य कसं आहे हे देखील सांगायची। तसंच हिजाब घालणं, मुस्लिम धर्मातल्या धार्मिक प्रथा कशा चांगल्या आहेत हे देखील ती महिला कर्मचाऱ्यांना समजावून सांगायची। पीडित महिलांचं असंही म्हणणं आहे की निदा खानला ऑफिसमध्ये होत असणाऱ्या लैंगिक छळाबाबत आम्ही एकूण 78 ईमेल केले होते, मात्र त्यापैकी तिनं कुठल्याही ईमेलची दखल घेतलेली नाही। तक्रार करणाऱ्यांपैकी एकाही महिलेला उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात तिनं येऊ दिलं नाही, जेणेकरून त्यांना याबाबत काही कळणारच नाही। महिला कर्मचाऱ्यांनी निदा खानकडे तक्रार केली की ती असं सांगायची की अशा प्रकारच्या गोष्टी या कॉर्पोरेटमध्ये होतच असतात। निदा खान या प्रकरणाची मास्टरमाइंड आहे असं तपासकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण तिने पुरुष सहकाऱ्यांविरोधात असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना पाठीशी देखील घातलं। दरम्यान पीडित महिलांच्या या गंभीर तक्रारीनंतर आता फरार निदा खानला अटक करण्यात आली आहे, तर याआधी 9 जणांना पोलिसांनी अटक केली। निदा खान ही नव्या महिला कर्मचाऱ्यांना मुस्लिम पुरुष सहकाऱ्यांच्या संपर्कात आणत होती असाही तिच्यावर आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणाची मास्टरमाइंड ही निदा खानच आहे का हे आता तिच्या चौकशीनंतरच समोर येईल। नाशिक TCS प्रकरणातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।